निलेश घायवळची रीट पिटिशन साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे। निलेश घायवळच्या रीट पिटिशनवरती आज सुनावणी होणार आहे आणि तीच रीट पिटिशन सामच्या हाती लागलेली आहे। सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, नेमकं काय लिहिलंय या रीट पिटिशनमध्ये? कडनं या रीट पिटिशन मध्ये उपस्थित केले गेलेले आहेत आणि अनेक मुद्दे, ज्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की जो निलेश घायवळ याची कुठलीही टोळी नसून त्याला टोळी मेंबर म्हणून दाखवण्यात आलेला आहे। पोलिसांनी हा सगळा जो डाव आहे तो कुठल्याही पुराव्याच्या आधारे आणि कुठल्याही कायद्याची अंमलबजावणी न करता राखून मुद्दामून निलेश घायवळ याला त्रास देण्यासाठी अडकवले गेलेला आहे। त्याच्याशिवाय त्याच्यावर जो दाखल केलेला मोक्का आहे तो देखील कुठल्याही आधार त्याला नसल्यामुळे तो मोक्का जो आहे तो देखील रद्द करावा, असे तब्बल 20 ते 25 पानांचे जे ग्राउंड्स आहेत, 20 ते 25 ग्राउंडचे मुद्दे आहेत, ते देखील या रीट पिटिशनमध्ये निलेश घायवळ त्याच्या वकिलांनी आज हायकोर्टात सादर केलेले असताना आज दुपारी या रीट पिटिशनवर जी सुनावणी होणार आहे त्यातले हे जे मुद्दे आहेत ते अतिशय गंभीर आहेत। कारण याच्यावर थेट आरोप जो आहे तो निलेश घायवळने पोलिसांवर केलेला आहे की कुठलाही पुरावा नसताना, गोळीबार प्रकरणात माझा काही संबंध नसताना मला मुद्दामून पोलीस टार्गेट करून कुठल्या तरी एका गँगचा लीडर दाखवत आहेत। कारण 9 तारखेला निलेश घायवळ परदेशात गेल्याचे पुरावे जे आहेत ते देखील या रीट पिटिशनमध्ये आहेत आणि त्यामुळे 17 सप्टेंबर जो गोळीबाराचं प्रकरण कोथरूडमध्ये झालं होतं त्याच्याशी कुठलाही माझा संबंध नसल्याचं या रीट पिटिशनमध्ये एकंदरीतच आपल्यावरती जे काही आरोप करण्यात आले ते सगळे निलेश या रीट पिटिशन मधून अमान्य करतोय आणि त्या संदर्भात तो मुंबई उच्च न्यायालयात गेलेला आहे। पाहावं लागणार आहे नेमकं काय होतं या सुनावणी दरम्यान, कारण की 12:30 वाजता आज दुपारी ही सुनावणी पार पडणार आहे। त्याचे अपडेट आपल्याकडून घेत राहू अक्षय। तुर्तास धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।